गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होतीये. त्यातच गॅस दरवाढ झाल्यानं सर्वसामान्यांचं मासिक आर्थिक बजेट कोलमडलंय. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. तसंच राज्य सरकारच्या प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळं जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत. शेतकऱ्यांचा विरोध झुगारून सरकारनं शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना जारी केली आहे. एकीकडे वाढती महागाई आणि दुसऱ्या बाजूला शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं धोरण सरकारनं अवलंबल्यामुळं याला विरोध करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीनं कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात निदर्शनं करण्यात आली. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात कॉम्रेड अनिल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते गजानन विभुते, कॉम्रेड गणपतराव बागडी, चंद्रकांत बागडी, सुभाष सुतार, विश्वास चव्हाण, आनंदराव चौगुले, दिगंबर लोहार, राजेंद्र कद्रे, शोभा विभुते, संगीता खराडे, मजिदा तहसीलदार, गंगूबाई पाटील, रेखा पवार, सरस्वती हजारे यांच्यासह भागातील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.